संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत बालाजी तांदळेंवरती आरोप केलेले होते। दरम्यान याच बालाजी तांदळेंनी आता या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करत जर मी दोषी असेन तर कारवाई करा अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली। सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना माजलगावकरांनी मदतीचा हात दिलेला आहे। मदत फेरीतून जमा झालेल्या 43 लाख रुपये देशमुख कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले। भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखीन एक खळबळजनक दावा केलाय। करुणा शर्मा मुंडे यांच्या कारमध्ये एका पोलिसाने साडी नेसून पिस्तूल ठेवलं होतं। तो व्यक्ती कोण आहे हे मला माहीत असून त्यांचं नाव मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना सांगणार असं ते म्हणाले। त्यांच्या या दाव्यामुळे बीडच्या राजकारणाला नवी चर्चा सुरू झाली। जितेंद्र आव्हाडांची पत्रकार परिषद सुरू असताना ठाणे स्पेशल ब्रँचचे पोलीस कर्मचारी आव्हाडांवरती नजर ठेवत होते। स्वतःच्याच घरात शूटिंग करत असल्याने आव्हाड पोलिसांवरती संतापले। दरम्यान विरोधी पक्षांवरती नजर ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपींवरती लक्ष ठेवा असं विधान आव्हाडांनी केलंय। संतोष देशमुखांची हत्या इलेक्शन फंडवरून झाली असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। कोस्टल रोड ही फक्त इलेक्शन फंडसाठी केलेला प्रकल्प आहे, त्याची एकही परवानगी आलेली नाही असा आरोप आव्हाडांनी केलाय। नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली। देशमुख हत्येप्रकरणी आयोगाकडून दखल घेऊन चौकशी केली जावी अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे। पंकजा मुंडे यांच्यावरती चिक्की घोटाळ्याचा आरोप झाला होता तेव्हा धनंजय मुंडेंनी राजीनाम्याची मागणी केली होती। मात्र आता तशी परिस्थिती दिसत नाही। बीड आणि समस्त मराठा समाजामध्ये कमालीची नाराजी आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीला राजकीय किनार असल्याचं म्हणत सुषमा अंधारे यांनी टोला लगावलाय। शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली। देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन करत मारेकरांना कठोर शिक्षा होईपर्यंत सरकार प्रकरणाचा पाठपुरावा करेल असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी दिलाय। गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी प्रस्थापित घराणी अनेक वर्षांपासून पोसली जात आहेत असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातील गुंडागर्दी पूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे असं आव्हान सदाभाऊ खोत यांनी दिलंय। मसाजोग हत्याकांड घडून महिना होत आला तरी 3 आरोपी अद्याप फरार आहेत। कराडने आत्मसमर्पण केलं पण त्याच्या अटकेनंतर खाटा सुद्धा आणल्याचं समजलं। हे चुकीचं असून पीडित कुटुंबाला न्याय मिळायला हवा अशी मागणी रोहित पवारांनी केली। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे जाणार असल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर याबाबत तोडगा काढण्यात आल्याची माहिती समोर येते। बीडमधील हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचं नाव चर्चेत आल्याने त्यांचा पालकमंत्री पदावरून पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बीडच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून धनंजय मुंडे बाद झाल्याची माहिती समोर येते। बीडच्या पालकमंत्री पदाबाबत बावनकुळेंनी सूचक वक्तव्य केलेलं आहे। राष्ट्रवादीने बीडचं पालकमंत्री पद मागितलंय, त्यांच्या यादीत बीडचं पालकमंत्री पद आहे असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय। काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केलाय त्यामुळे त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावंच लागेल। मात्र अजित पवार यांना बीडचं पालकमंत्री करायचा निर्णय झाला असेल तर तो निर्णय योग्यच आहे असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांना मिळणार आहे। दरम्यान या पालकमंत्रीपदाला अंजली दमानिया यांनी विरोध केलाय। धनंजय मुंडेंच्या पक्षातील कोणालाही बीडचं पालकमंत्रीपद मिळू नये अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। बीडच्या पालकमंत्रीपदी जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारावी असं वक्तव्य शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलंय। अजित पवारांकडे पालकमंत्रीपद आल्यास त्यांना समजेल की जिल्ह्यामध्ये नक्की काय होतंय असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होऊ लागली आहे। विरोधकांकडून जोरदार विरोध होत असतानाच मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टोक्ती केली आहे। एसआयटीचा अहवाल समोर आल्यानंतरच राजीनाम्याचा निर्णय होईल अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली आहे। शरद पवारांवरती जेव्हा आरोप झाले होते तेव्हा त्यांनीही राजीनामा दिला होता, त्यामुळे आता धनंजय मुंडेंनी नैतिकता पाहून राजीनामा द्यायला हवा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे।
शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी आता घरी बसलं पाहिजे असं प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे पाटलांनी सुळेंना दिलंय. तर कुठल्या समाजाचा आरोपी झाला म्हणून सगळा समाज बदनाम करणं चुकीचं असल्याचंही वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय. प्रणिती शिंदेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या काळात लोकांच्या दबावापोटी दोष नसताना सुद्धा राजीनामे देण्यात आलेत. मात्र हे निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे, त्यामुळे ते राजीनामा देणार नाहीत असा जोरदार हल्लाबोल प्रणिती शिंदेंनी केला आहे. बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय तीनही पक्ष घेतील अशी माहिती अमोल मिटकर यांनी दिली आहे. दरम्यान अजितदादांनी पुण्यासह बीड, अमरावती आणि इतरही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी अमोल मिटकर यांनी केली आहे. वाल्मिक कराडला कोठडीत खासगी मदतनीस देता येणार नाही अशी सूचना न्यायालयानं केलेली आहे. आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असल्याचा दावा कराडकडून करण्यात आला होता. या आजारासाठी आवश्यक CPAP मशीन चालवण्यासाठी मदतनीस देण्याची मागणी कराडने केली होती. दरम्यान ही मागणी कोर्टाने फेटाळली आहे. जालन्यामध्ये 10 जानेवारीला महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा संघटना आंदोलन करणार आहे. खेड बाजार समितीत फुले दाम्पत्याच्या पुतळ्याचा अनावरण सोहळ्यानिमित्ताने शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र पाहायला मिळाले. यावेळेला शरद पवार आणि भुजबळांनी एकाच गाडीमधून प्रवास केला. पुण्याच्या चाकणमधील कार्यक्रमात शरद पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवरती काहीतरी लिहून मजकूर लिहून ती कार्यक्रम पत्रिका शेजारी बसलेल्या छगन भुजबळ यांना वाचायला दिली. शरद पवारांनी जे लिहिलं होतं ते भुजबळांनी वाचलं सुद्धा. दरम्यान पवारांनी भुजबळांना काय संदेश दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू. चाकणमध्ये आल्यानंतर शरद पवार जुन्या मित्राच्या घरी रमल्याचं पाहायला मिळालं. माजी आमदार राम काणगे यांच्या कुटुंबियांची भेट घेत पवारांनी त्यांची आस्थेने चौकशी केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नायगाव इकडे गेले होते. यावेळेला मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळेला दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जाते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव इथे सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रम पार पडला. यावेळेला छगन भुजबळ उपस्थित होते. दरम्यान नाराजी दूर झाली असं म्हणा, कारण आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे, त्यामुळे आनंद वाटतोय, पुन्हा एकदा उत्साह आलाय अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. 8 जानेवारी रोजी सर्व पोलीस प्रशासनाचा आढावा घेणार असून ड्रग्सचा आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलंय. ड्रग्स सेवनापासून तरुणाईला वाचवायचंय असंही ते म्हणाले. आळंदीमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळेला जिरेटोप डोक्यावरती न घालता मुख्यमंत्र्यांनी जिरेटोपासमोर नतमस्तक होत नमस्कार केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, त्यामुळे सर्व कारभार हे मराठी भाषेतच झाले पाहिजेत, यासाठी आपण आग्रही असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या टिकाऊ आणि पर्यावरणपूरक घरांवरती भर दिला जाणार असून मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्या असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. बाहेरच्या राज्यामध्ये दिव्यांगांना भरघोस निधी मिळतो, पण आपल्या राज्यात निधी मिळत नाही अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. दिव्यांगांच्या प्रश्नासाठी आपल्याला आंदोलन करावं लागणार, त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिल्याचं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. माळशिरस नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मंगल केमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कोमल जानकर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली. जलद, अचूक, विश्वासार्ह बातमी म्हणजेच न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतला संपूर्ण महाराष्ट्राने पसंती दर्शवली. बार्क रेटिंगमध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1 क्रमांकावरती आलाय. नवीन वर्षात न्यूज 18 लोकमतने भरारी घेतली.
बारच्या रेटिंगमध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1 ठरलंय. याच निमित्ताने मुंबईतील बोरिवलीच्या प्रेक्षकांकडून केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलेलं आहे. तसंच प्रेक्षकांनी न्यूज 18 लोकमतला शुभेच्छा सुद्धा दिल्या. महाराष्ट्राचं एकमत म्हणजे न्यूज 18 लोकमत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तलवारबाजी संघटनेतर्फे फेसिंग लीग चॅम्पियनशिप नुकतीच पार पडलेली आहे. 24 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. उदय डोंगरे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते सागर मगरे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. मुंबई ते नागपूर हे अंतर आता 16 तासांऐवजी केवळ 8 तासांमध्ये पार करता येणार आहे. या ड्रीम प्रोजेक्टसाठी राष्ट्रीय गौरव पुरस्कार मिळालेले अभियंते डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांची निवड करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने पुरवठा केलेली औषधं बनावट असल्याचा प्रकार समोर आलाय. माहिती अधिकारात हा भोंगळ कारभार उघड झालेला असून या बोगस औषधांमध्ये लहान मुलांसह मधुमेहाच्या रुग्णांसाठीच्या औषधांचा देखील समावेश आहे. जळगावच्या पाळधीमध्ये दंगल माजवून जाळपोळ केल्याच्या घटनेची सीआयडी मार्फत चौकशी व्हावी तसंच दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पोलीस अधीक्षकांकडे त्यांनी निवेदन सुपूर्द केलं आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उजनी कालवा समितीची बैठक पार पडली. सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामात सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाविषयी या बैठकीमध्ये चर्चा झाली. दरम्यान उद्यापासून रब्बी पिकांसाठी पहिलं आवर्तन सोडलं जाणार असून आवर्तन 35 दिवस चालणार आहे. सोयाबीन खरेदीचा कार्यकाळ वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असून आपण केंद्रीय सचिवांच्या संपर्कात असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केलं आहे. बारदानाचा नियम हा केंद्राचा आहे. केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू असून हा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन सुद्धा दिलं आहे. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील पत्रकार मुकेश चंद्रकार यांची हत्या करण्यात आली. गेल्या 2 दिवसांपासून ते बेपत्ता होते. त्यानंतर आज एका मोठ्या कंत्राटदाराच्या घरच्या मागील पाण्याच्या टाकीत त्यांचा मृतदेह आढळला. मिरजेतील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश अमनापुरे यांच्या रुग्णालयामध्ये 1.5 वर्षाचं बाळ दगावलं. या घटनेनंतर डॉक्टरांनी वेळेत उपचार केले नसल्याचा आरोप करत नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय साहित्य आणि मालमत्तेचं लाखोंचं नुकसान केलं. दरम्यान तोडफोड आणि मारहाणीचा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाची नवीन सुसज्ज इमारत 65 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात या इमारतीचं लोकार्पण सुद्धा झालंय. मात्र अद्याप ही इमारत आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे जुन्या इमारतीमधूनच रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. यावरून भीम ब्रिगेड आक्रमक झालेली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. वणीतील मुंगोली कोळगाव पैनगंगातील खुल्या कोळसा खाणीतून कोळशाची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावरती खड्डे पडलेत आणि धूळ सुद्धा साचली आहे. या ओव्हरलोड वाहतुकीवरती कारवाई करावी अशी मागणी तिथल्या नागरिकांनी केली आहे. अकोल्यात नाफेडमार्फत शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र ऐन खरेदीच्या वेळेला बारदाना संपल्याने लाखनवाडा केंद्रातील सोयाबीन खरेदीची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. मात्र आमदार रणधीर सावरकरांनी शेतकऱ्यांना खरेदी प्रक्रिया पूर्ण करू असं आश्वासन दिलं आहे. गोंदियात जिल्हा परिषदेच्या इमारतीतील स्लॅब पडल्याने विद्यार्थ्यांचं पटांगणातून शिक्षण सुरू आहे. इमारत दुरुस्त होईपर्यंत विद्यार्थी वर्गात बसणार नाहीत असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. हिंगोली ते अकोलाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरती बासंबा फाटा इथे उड्डाणपूल बांधण्याची घोषणा झाली. मात्र उड्डाणपूल अजून बांधण्यात आलेला नाहीये. या मार्गावरती अनेकदा अपघात झाल्याने नागरिकांनी उड्डाणपुलाची मागणी केली. चाळीसगावच्या तितूर आणि डोंगरी नदीपात्रातील पाण्यामध्ये जलपर्णीचा विळखा वाढलाय. त्यामुळे परिसरात डासांचं प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. 2 वर्षांच्या संघर्षानंतर काढून घेतलेल्या नागपूर मडगाव एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आलेला आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने यासाठी लढा उभारला होता. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यामध्ये एका शेतातील विहिरीत बिबट्याचा बछडा पडला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बछड्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने रेस्क्यू केलंय. मात्र बछड्याच्या आईला शोधण्याचं वनविभागासमोर आव्हान आहे. करमाळ्यातील रायगाव
मध्ये स्टेअरिंग रॉड तुटल्याने एसटी बस पलटी झाली होती. यानंतर करमाळा आगारातील कित्येक बस या नादुरुस्त असल्याची बाब समोर आली. त्यामुळे एसटी आगार प्रमुखांवरती तात्काळ कारवाई करा अशी मागणी केली जाते. सावंतवाडीतील भटवाडी इकडे तब्बल 12 फुटी अजगर आढळलेला. स्थानिकांनी अजगराला सुखरूप नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं. रत्नागिरी जिल्ह्यातील मोरवणे गावातल्या 45 कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून रेशन मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. एकाच कुटुंबात 3 अपंग व्यक्ती असून सुद्धा त्यांना धान्य मिळत नाहीये. त्यामुळे पुरवठा अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची मागणी करत ग्रामस्थ 26 जानेवारीपासून उपोषण करणार आहेत. नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळेला साई भक्तांकडून साई चरणी भरभरून दान करण्यात आले. तब्बल 16,61,80,000 रुपयांचं दान साई चरणी अर्पण झालं. गेल्या 9 दिवसात हे दान करण्यात आलंय. तर या कालावधीमध्ये 8 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलंय. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने मुंबईतील साकीनाका परिसरात मुलींनी मराठी शाळा वाचवण्याचा नारा दिलेला आहे. हातामध्ये फलक घेत विद्यार्थिनींनी मराठी शाळा वाचवा अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्ताने पक्ष कार्यालयात फुलेंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळेला माजी नगराध्यक्ष अशोक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.